हाय, एक मिनिट मी टीव्हीचा आवाज कमी करते कारण टीव्हीचा आवाज एवढा आहे. तर हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळे मस्त आहे. मुलांचे जस्ट आता पेपर स्टार्ट व्हायचे आहेत, होतीलच आणि ऊन मस्तपैकी वाढलेली आहे. तर मुलांचे पेपर लवकर झाले तर बरं, कारण आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि मुलांच्या पेपरमुळे काही लग्न जवळचे आहे ते अटेंड करता येतील, दूरचे माहीत नाही. तर जे होईल ते तर मी दाखवेलच. आणि त्याचबरोबर आज दिवस आहे, आज कोणता दिवस आहे? मुलांची स्कूल, आता सध्या पेपर सुरू असल्यामुळे मुलांची स्कूल नाही आहे, त्याच्यामुळे दिवसही लक्षात राहत नाही. तर आज दिवस आहे संडे आणि तशीही मुलांना संडेची सुट्टी आहे. मुलं बाहेर संडेचा फन डे करत आहे कारण बाहेर खेळत आहेत मुलं. अभ्यासाचे दिवस आहेत, पण आता थोडेसे त्यांचं आता किती वेळ अभ्यास करेल म्हणून थोड्या वेळात ते खेळायला गेले आहेत पार्किंगमध्येच, कारण बाहेर खूप ऊन असल्यामुळे बाहेर तर जाऊ शकत नाही. पार्किंगमध्ये पूर्ण म्हणजे वरती फ्लॅट आहे आणि पूर्ण फ्लॅट्समुळे खालती पूर्ण थंडावा राहतो आणि गाड्यांची जी पार्किंग आहे तिथे मुलं खेळतात. तर आजूबाजूचे येतात आणि फ्लॅटमधले असे मिळून चांगले 8-10 पोरं खेळतात. एका सेटची असल्यामुळे ते काही नाही वाटत, त्यांनाही मस्त वाटते. आणि चला, आम्हाला आता खिडकीतून मलाही दिसते. तुम्हाला माहीत आहे की माझ्या किचनची खिडकी आणि पार्किंग एकच असल्यामुळे मुलं दिसत राहतात डोळ्यांनी आणि ऊनही लागत नाही. उन्हाची दिवस असल्यामुळे तहान लागली, भूक लागली की तुरंत घरी येतात. थोडा वेळ खेळतात, त्यांचा टायमिंग आहे, थोडा वेळ खेळतात मग जस्ट घरी येतात. घरी येऊन मग ते जे बघायचं ते वाटल्यास टी व्ही असो मोबाईल असो ते बघतील. आणि तर आता उन्हाळ्यामध्ये कुणाकुणाचे हे झाले आहे. तर बघा, मी खात आहे रत्नाळं. जस्ट आता सुरुवात केलेली आहे, बघू शकता रत्नाळं खात आहे. आणि घरची क्लिनिंग वगैरे सगळीच झालेली आहे, पूर्ण घर छान आहे. बाहेर ऊन बघा, कपडे वाळू टाकलेले आहेत. तर हे बघा, मी खात आहे रत्नाळं. हे भाजून आहेत रत्नाळं, हे बघा भाजून याचे जस्ट शिल्ट काढलेले आहेत, असेच छान वाटतात. आणि बाहेर ऊन खूप आहे आणि खिडकी पूर्णपैकी पॅक आहे, तेव्हाच थंड वाटतं, नाही तर काही थंड वाटत नाही. म्हणून आता मला रत्नाळं आवडतात. जस्ट आता काकडी खाल्लेली आहे, आता रत्नाळं. उपास वगैरे काही नाही आहे, पण रत्नाळं आवडतात त्याच्यामुळे मी खात आहे. आणि आता 1 वाजलेला आहेत, जस्ट आता जेवण करायचं आहे आणि जेवण वगैरे करते. मुलांचं वगैरे तेवढं झालेलं आहे जेवण. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण आता सायंकाळी वगैरे भाऊ वगैरे येणार आहेत, तर त्यांचं जेवण सांगितलेलं आहे. कारण काल त्यांनी माझं सांगितलं होतं, आमचं आणि माझं नाही, सॉरी, आमचं सगळ्यांचं सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे आज त्यांचं सांगितलेलं आहे. आणि तसं काही नाही, ते आले की ते सांगतात, नाही तर आम्ही असं सुरू राहते. आणि नाही सांगितलं तरी काही हे नाही, तर म्हणजे सुरूच राहते, कधी गेलं तर कधी. पण आज आहे तर आज ते येतील तर तो व्हिडिओ मी घेईल आणि जे बनवेल ते मी तुम्हाला दाखवेल. संडे असल्यामुळे ऑब्वियस आहे की आपण चिकन मटनच, नॉनव्हेजच राहील. आणि काल त्यांच्याकडे गेली होती, ते तिथेसुद्धा होतं. तर तिथे जी आमची मजा झाली ते मी ब्लॉगमध्ये टाकेलच आणि तो ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला आणि आवडेल तर नक्की लाईक करत चला. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन ऑन करून ऑलवर क्लिक करा आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येईल. आणि चॅनल शेअर करा. तर चला, मी आता हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघत चला. आंबा दाखव पी. हा, हे आंबा बारीक बारीक तिखट मीठ. अरे यार, दोघं बहीण भावाचा आंब्यासाठी झगडा सुरू आहे. आंबे घरामध्ये पडून आहे, पण झगडा याच्यासाठी, कारण आंब्या तो शिलून कापून आहे, त्याच्यामुळे दोघे झगडा करत आहेत. तू काप ना गं. मी नाही कापत, तू काप. मला येतच नाही. मग नाही येत तर मग बस आता. मी चिरून ठेवते, तू कापून फक्त. नाही, तेवढंही काम नको करू. हो ठीक आहे, मी कापलं. ठीक आहे. दोघे बहीण भाऊ आता एक झाले, एक आंब्याला छान आणि एक जण कापणार आहे. बघ, आता वाजले आहेत 1:10 मिनटं खेळून आले. तर हा व्हिडिओ आहे सायंकाळचा आणि मला जायचं होतं स्टेडियमला. एक फ्रेंड येणार होती आणि ती आणि आम्ही दोघंही थोडंसं तिथे जाऊन वॉकिंग वगैरे करू यासाठी. म्हणून आता उन्हाळा लागला आहे, पण पेपर असल्यामुळे मी तिची वाट बघत आहे. ती येईल आणि सोबत पिऊ आता सायकलने त्यांचा फिरायचा टाईम आहे, तर ते फिरणार आहेत. त्यासाठी ती थोडी बहुत हवा चेक करत आहे. आणि इथे इतकं सुंदर सूर्य मावळताना दिसत आहे, कारण हा टाईम जवळपास 5:30 पावणे 6च्या दरम्यान असेल. तर इतकं सुंदर दिसत आहे खूपच, आणि ते घ्यायची खूप इच्छा झाली. ओय नाही, आता जाते. झालं खाऊन, बरोबर व्यवस्थित करून ठेवून दे सगळं.
तर मी काही स्टेडियमला गेली नाही कारण फ्रेंड काही आलेली नाही. तर त्याच्यामुळे मग आता बाहेरच बसून थोडीशी व्हिडिओज वगैरे घेतले. तर पाहता 6-6:30 झालेले होते आणि मग मी घरीच थांबली. आईने मला विचारलं, त्यानंतर मग मी घरात आले नाही, स्वयंपाकाला लागले. तर कॅमेरा सेट करत आहे किचनमध्ये जाऊन, पण तो कॅमेरा काही सेट होत नाही आहे. तर तेव्हाच मी स्वयंपाकाला लागलेली होती आणि मी एकीकडे कुकर, भात आणि भाजी वगैरे चवळीची बनवायची आहे म्हणून मस्तपैकी धुवून ठेवलेली होती. 2 कांदे काढून साईडला दिसत असेल आणि अशा प्रकारे ठेवलं होतं. आणि जवळपास 6:30 झाले, मी स्वयंपाकाला लागलेली. कणिक मळून ठेवली. सर्वात आधी माझं काम असतं कणिक मळून ठेवणं, त्यानंतर भाजी धुवून ठेवलेली आणि वरण आणि एकीकडे भात हे बघा ठेवलेलंच आहे, गॅसवरच आहे. तर अशा प्रकारे मी केलेलं आहे आणि कणकीचे गोळे यासाठी करून ठेवले कारण पोळ्या लवकर होतात. तशी मी उशिरा स्वयंपाक बनवते, पण इच्छा झाली की आता काय करायचं म्हणून मग बसलेली असण्यापेक्षा मग मी स्वयंपाक करून घेतलेला आणि मुलं जस्ट खेळायला गेली होती. तर हे बघा हा टाईम आहे जे मी स्वयंपाकाला लागलेली. तर आता 6:30 झालेले आहे आणि मी आता स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाकामध्ये आज चवळीची भाजी, भात, वरण ठेवलेलं आहे, भात ठेवलेला आहे गॅसवर आणि सोबतच कणिक मळून बस कणकीचेच हात आहे. तर आता व्हिडिओ केला आहे स्टार्ट आणि आता मी पोळ्या करून घेते आणि त्यानंतर मग आता स्वयंपाक आज लवकर करत आहे 6:30लाच. नाहीतर तशी मी 7-7:30ला करते, पण यासाठी लवकर करत आहे कारण मुलं म्हणत आहे भूक लागली, त्याच्यामुळे करत आहे लवकर. नाहीतर उशिराच केला असता स्वयंपाक, मुलांना लागली आहे भूक, तर त्याच्यामुळे जस्ट तर मी करते स्वयंपाक. सोबत तुमच्याशी बोलते कुकरच्या चिड्या झाल्या आणि इथे बोलावं म्हटलं तर काही जमणार नाही वाटतं. मगाशी धुवून ठेवलेली भाजी आता मी फोडणी दिलेली आहे आणि मी फायनल दाखवत आहे. म्हणजे माझं सगळंच झालं होतं. मगाशी जस्ट गॅसवर कुकरमध्ये होतं, तर आता पूर्ण भात शिजलेला आहे, वरण फोडणी दिलेलं आहे, सोबतच पोळ्या झालेल्या आहे आणि सोबतच चवळीची भाजीसुद्धा शिजत आहे. तर फक्त भाजी व्हायची आहे, बाकी ते सगळं जवळपास झालेलं आहे. भाजी फक्त शिजायची आहे. कधी मी भाजी आधी बनवते आणि नाहीतर कधी वरण भात पोळ्या करून घेते. तर आज भाजी शेवट बनवायची. असं झालं, भांडे घासलेले आहेत मस्तपैकी, पाणी भरून ठेवलेलं आहे माठामध्ये कारण रात्री पाणी भरून ठेवले की सकाळी छान थंड पाणी प्यायला मिळतं आणि मुलांनासुद्धा स्कूलमध्ये न्यायला मिळतं. तर आता भाजी शिजत आहे, तर आपण जाऊया बाहेर. मी तुम्हाला दाखवते आता किती वाजले आहेत. मी स्वयंपाक कितीला सुरू केला होता आणि एंड कितीला केला. तर बघा, मी 6:30ला स्वयंपाक सुरू केला आणि 7:10ला स्वयंपाक झालेला माझा. तर 6:30ला म्हणजे 6:40ला स्वयंपाक सुरू केलेला होता मी आणि 7:10ला संपला. तर आता आपण जाऊया बाहेर. बाहेर बघा अंधार झालेला आहे आणि चिमणी आपल्या घरट्यात येऊन बसलेली आहे. तर बघा चिमणीचं घरटं आहे, ती छानपैकी येऊन बसते. पाळण्यावर जर आम्ही झुलत असलो की ती उडून जाते आणि मग नाही आणखी येऊन बसते. तर तिच्यामुळे पाळण्यावर आमचं झुलणं बंद झालेलं आहे कारण ती येऊन बसते, त्याच्यामुळे मग आम्ही काही तिथे हे करत नाही. आणि बघा बाहेर पूर्ण अंधार आहे, लाईट्स लागलेले आहे आणि आता स्वयंपाक वगैरे झाला. तर आता चला म्हटलं आता तुम्हाला मी पूर्ण म्हणजे व्हिडिओज, आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन ऑन करून ऑलवर क्लिक करा. तर बाय फ्रेंड्स, पाहत राहा असे छानसे ब्लॉग. इथे लग्न आहे त्याच्यामुळे हा हॉल सजवलेला आहे. तर बाय.